या आजचा काल्याचं कीर्तन आणि काल्याचं कीर्तन सगळ्या ग्रामस्थांकडून माझ्याकडे आलं, ही संधी माझ्याकडे आली. बघा, काल्याचं कीर्तन करत असताना सगळ्यात पहिले काला म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आज कशाचं कीर्तन आहे? काल्याचं कीर्तन आहे. मग नेमकी कोणता काला आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. कारण काला म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये एकच येतं, चुराचा पतन करा काला. पण हा तो काला नाही. साधू संतांना जे काला सांगितलेला आहे त्यांना हा काला अभिप्रेत नाही. आपल्या भाषेतला तो काला आहे, पण तो काला साधू संतांना सांगायचा नाही. मग कोणता असा काला आहे की जो साधू संतांना सांगायचा आहे? तर काला शब्द बघितला तर का अधिक आला. का आला म्हणजे काला. का आला, कशासाठी आला आणि करायचंय काय हे समजण्याकरिता काला आहे. पण आम्ही काला म्हटलं की आम्हाला फक्त दही आणि लाही बस एवढाच काला वाटतो. तोच प्रसाद आम्हाला, त्यालाच आम्ही काला समजतो. पण वास्तविक काला हा फक्त दही आणि लाही यांचा नसतो. ज्या प्रकारे दही एक आहे, लाया अनेक आहे. अनेक लाह्यांनी एका दह्याशी एकरूप व्हायचं, त्याचं नाव काला. अनेक लायांनी एका दह्याशी एकरूप व्हायचं, त्याचं नाव काला. तसं जीव मनुष्य अनेक आहेत आणि भगवान परमात्मा एक आहेत. अनेक जीवांनी, अनेक मनुष्यांनी एका भगवंताशी एकरूप व्हायचं, त्याचं नाव विठ्ठल. विठ्ठल हो, नाहीतर आतापर्यंत आम्ही भरपूर काल्याचे कीर्तन ऐकले, पण दही आणि लाही याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरं काही कालातून शिकलो नाही. दुसरा काही काला आम्हाला कळाला नाही. आम्ही फक्त प्रतिकात्मक स्वरूपाचा काला केला. पण साधू संतांना तो काला अभिप्रेत नाही. साधू संतांना जीव आणि शिवाचा काला झाला पाहिजे. आणि सांगतो तुम्हाला, जीव आणि शिवाचा काला होण्याकरिता जीवनामध्ये सद्गुरूंची, गुरुची, संतांची गरज असते. कारण जोपर्यंत ते जीवनामध्ये येत नाही, जोपर्यंत गुरु जीवनामध्ये येत नाही, तोपर्यंत त्या जीवाचा शिव होऊ शकत नाही. आणि या जीवाचा जर शिव करून घ्यायचा असेल तर जीवनामध्ये सद्गुरूंची गरज असते, संतांची गरज. कारण त्या संतांशिवाय तो भगवंत सुद्धा भेटू शकत नाही. कारण जोपर्यंत देवाची कृपा होत नाही तोपर्यंत संत जीवनामध्ये येत नाही. जोपर्यंत देवाची कृपा होत नाही तोपर्यंत संत जीवनामध्ये येत नाही. आणि जोपर्यंत संत जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत देवाची प्राप्ती होऊ शकत. म्हणजे संतांशिवाय भगवंताची, ईश्वराची, देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून जीवनात संतांची, सद्गुरूंची गरज आहे. फक्त असं मी सांगितलंय असं नाही. संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, प्राप्ती नाही, संताविन 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 प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. जय श्री राधे. तेने साधती साधनी, तेने साधती साधनी, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. संतांशिवाय देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. हे फक्त मी सांगते असं नाही, तर याची साक्ष काय, याची ग्वाही काय, तर संतांशिवाय देवाची प्राप्ती होऊ शकत नाही असं वेदांनी सांगितलेलं आहे. वेदांनी याची साक्ष दिलेली आहे. आणि म्हणून वेदांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जर देवाची प्राप्ती करायची असेल, ईश्वराची प्राप्ती करायची असेल, नवे तो देव समजून घ्यायचा असेल तर जीवनामध्ये संतांची गरज आहे, सद्गुरूची गरज आहे. जोपर्यंत संत सद्गुरू जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत तो ईश्वर, तो देव, तो परमात्मा समजू शकत नाही. बघा, बरेच लोक असतात
ते म्हणत असतील काय गरज आहे गुरूंची, काय गरज आहे सद्गुरूंची, संतांची. आम्ही जर स्वतःच्या बळावरती भगवंताला बघायला गेलो तर नाही जमणार का? आम्ही जर स्वतःहूनच देव बघायला गेलो, देव प्राप्त करायला गेलो तर देव भेटणार नाही का? तर जमणार नाही. संतांशिवाय देव भेटू शकत नाही. कारण आपला तेवढा अधिकारच नाही की आपण जावं आणि त्या देवाला प्राप्त करावं. त्यासाठी आपल्याला कुणाची तरी गरज पडणार आहे. बघा, एक दृष्टांत सांगते. एक मुंगी असते, मुंगी. आणि आता समजा माहेर बाहेरगावची मुंगी आहे आणि त्या मुंगीचं म्हणणं असतं, ती मुंगी म्हणते की मला दिल्लीला जायचं. ती एक मुंगी आपल्या दुसऱ्या मैत्रिणीला म्हणते की अगं मला कुठं जायचंय, दिल्लीला जायचंय. तिची मैत्रीण म्हणते की हे बघ अशा गप्पा करू नको, अगं तू बघ केवढीशी आहे, तुझा आकार बघ, आणि म्हणते मला कुठं जायचंय, दिल्लीला जायचंय. म्हणे अशा गप्पा काही करू नको. पण ती मुंगी म्हणते नाही म्हणे, काही जरी झालं तरी मी दिल्लीला जाणार म्हणे, मला दिल्लीला जायचंय, मी जाणार म्हणे. तिची मैत्रीण म्हणते हे बघ काय झालं म्हणे, तू आजकाल फोन जास्त खेळायला लागली आणि टीव्ही जास्त बघायला लागली. फोनमध्ये टीव्ही मध्ये दिल्लीच्या मालिका बघती, दिल्ली बघती आणि म्हणती मला कुठं जायचंय, दिल्लीला जायचंय. हे बघ अशा गप्पा करू नको, असं जमत नसतं, तुझा आकार बघ, अंथरून पाहून मग पाय पसर. एवढीशी म्हणे तू निघाली तर पोहोचल का? मुंगी मुंगी दिल्लीला, इथं माणसाच्या जायचा भरोसा नाही. मुंगी दिल्लीला जाणं शक्य आहे का? नाही. ती म्हणाली हे बघ अशा गप्पा करू नको, दिल्लीला जाणं काही शक्य नाही. पण ही मुंगी म्हणाली नाही, काही जरी झालं तरी मी दिल्लीला जाणार, मी दिल्लीला जाणार. तिची मैत्रीण म्हणते असं आहे का, बरं ठीक आहे म्हणे, मी पण बघते म्हणे तू दिल्लीला जातीस कशी. मग त्या मुंगीने ठरवलं होतं की मला कुठं जायचंय, दिल्लीला जायचं होतं. पण जायचं कसं, दिल्लीला जाणं शक्य आहे का त्या मुंगीचं? शक्य आहे का? नाही. पण त्याच मुंगीने काय केलं, एका दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या कॉलरच्या आत जाऊन बसली. कोण? मुंगी. दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या कॉलरच्या आत जाऊन बसली मुंगी. आणि बघता काय, नो रिझर्वेशन, नो तिकीट, नो टीसी, ओनली एसी. एसीचा प्रवास करून मुंगी कुठं, मुंगी पोहोचली ना दिल्लीला. आणि दिल्लीला पोहोचल्यानंतर ती मुंगी इथं जी होती ना तिची मैत्रीण, तिला व्हिडिओ कॉल करते आणि व्हिडिओ कॉल करून दाखवते हे बघ मी कुठे म्हणे, दिल्लीला आहे. मोदी साहेबांच्या भवनाबाहेर मी उभी आहे, मी कुठे, दिल्लीला आहे म्हणे. आणि दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे की ज्याप्रमाणे ती साधारणशी मुंगी, तिचं दिल्लीला जाणं शक्य होतं का? नाही. दिल्लीला पोहोचणं शक्य नव्हतं. पण त्याच मुंगीने दिल्लीला जाणाऱ्या माणसाची संगत धरली, साथ धरली, हात धरला आणि मुंगी कुठे गेली, दिल्लीला. तसं तुम्ही आम्ही माणसं, तुम्ही आम्ही साधारण मनुष्य, साधारण जीव भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. आपला तेवढा अधिकारच नाही की आपण देवापर्यंत पोहोचू, आपण त्या ईश्वरापर्यंत पोहोचू. पण जर तुम्ही आम्ही सुद्धा संतांचा, सद्गुरूंचा हात धरला तर आम्ही नक्कीच कुठे जाऊ शकतो, कुठं, देवापर्यंत, दिल्लीला नाही. बरं, नाही तर बऱ्याच वेळेस असं होतं, लोकांना दृष्टांत सांगला की दृष्टांतामध्ये एवढे गुरफटून जातात, एवढे गुरफटून जातात की सिद्धांत काय हेच ध्यानात राहत नाही. सिद्धांत हाच घ्यायचा आहे की देवाच्या प्राप्तीकरिता संतांशिवाय पर्याय नाही. विठ्ठल विठ्ठल मग ह्या गोपिकाचं चित्त भगवान परमात्म्याने हरण केलं होतं, चोरलं होतं. ती गोपिका साधू संतांना विचारती आहे, मार्ग विचारती आहे. बघा, मार्ग एकतर संतांना विचारावा नाहीतर देवाला विचारावा. कारण या जगामध्ये वाट चांगले सांगणारे कमी आणि वाईट सांगणारे जास्त आहेत. एक असतात वाईट दाखवणारे, एक असतात वाट दाखवणारे, एक असतात वाट सांगणारे आणि एक असतात वाट लावणारे. आपणच आहे, समजा आपण ठरवायचं की आपण कुणाकडे जायचंय, वाट सांगणाऱ्याकडं, वाट दाखवणाऱ्याकडं की वाट लावणाऱ्याकडं. कारण आजच्या जीवनामध्ये वाट सांगणारे कमी आणि वाट लावणारेच जास्त आहे. कारण एखाद्याचं चांगलं होत असेल, एखाद्याच्या घरी धन संपत्ती पैसा येत असेल, एखाद्याला पद प्रतिष्ठा भेटत असेल तर लगेच बाजूच्याला खपत नाही. कारण ही आजची सत्य परिस्थिती आहे. माणसाला दुसऱ्या माणसाचं यश, औदार्य, त्याची संपत्ती सहन होत नाही. त्याच्या श्रीमंतीला बघून
हा माणूस काय होत असतं, जळत असतं. आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये प्रत्येकामध्ये ही जळजळ आहे. प्रत्येकाला असं वाटतं, कारण आपला समाज, आपल्यामध्ये लोक मागे का राहतात, कारण इथं लोक हात देऊन वरती ओढत नाही, पण त्याचा पाय पकडून त्याला मागे ओढतात. मागे खेचणारे जास्त आहेत. म्हणून वाट विचारत असताना आपण कुणाला विचारतो हे महत्वाचं आहे. गोपिकांनी वाट विचारत असताना, गवळणींनी वाट विचारत असताना संतांना विचारली, कारण संत हे असे आहेत की जीवाचं खरं हित जाणतात. साधू संतांच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये दुसरं कोणीही हित जाणू शकत नाही, हित सांगू शकत नाही. कारण मी सांगितलं की इथं चांगलं सांगणारे कमी आणि वाईट सांगणारे जास्त आहे. हा रस्ता इकडे जातोय, कुठल्या गावाला जातोय ते जरी माहिती असेल तरी सुद्धा बऱ्याच वेळेस, आता माहेर बायगावच्या परिसरामध्ये असे लोक नाहीयेत, पण बऱ्याच ठिकाणी लोकांना माहिती असतं, पण तरी सुद्धा मुद्दामून तसं करतात. कारण आजकाल खरं सांगणारे, चांगलं सांगणारे फार कमी आहे. मार्गी चुकाले विदेशी येताले, चुकाले गेले, दयावरी झाली दिशाभूली, दयावरी झाली दिशाभूली, दयावरी झाली चांगले मार्ग सांगणारे फक्त साधू संत असतात, त्यांच्याशिवाय दुसरे कोणी सांगू शकत नाही. म्हणून गोपिकांनी विचारताना साधू संतांना विचारलं. बघा, आपण जो काला बघतो आहोत, जो काला आहे तो काला साधू संतांनी वाळवंटामध्ये केला, तोच काला गोपाल कृष्णाने कन्हैयानं वृंदावनामध्ये केला, गोकुळात केला, आणि तोच काला आज आपल्याला इथं करायचा आहे. कारण हा जो काला आहे, या काल्याचा अधिकारी कोण? तुम्ही आम्ही जीव, आपण या काल्याचे अधिकारी आहोत. म्हणून हा काला आपण इथं करतो. कारण हा जो काला आहे तो इतरत्र कुठेही दिसला नाही, कुठेही भेटला नाही. बघा, स्वर्गामध्ये जर बघायला गेलं तर स्वर्गामध्ये सुद्धा हा काला नाही. कारण स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मावा. स्वर्गातील देवदेवता सुद्धा या काल्याची अपेक्षा करतात आणि सांगतात की हा काला कुठं आहे? फक्त आणि फक्त या मृत्यू लोकामध्ये आहे. स्वर्गामध्ये सुद्धा हा काला नाही. बरं, ब्रह्मलोकामध्ये हा काला आहे का? तर ब्रह्मलोकामध्ये सुद्धा हा काला नाही. कारण ब्रह्मलोकामध्ये जर काला असला असता तर भगवान ब्रह्म गोपाळांचं रूप धारण करून गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये काला खाण्यासाठी आले नसते. म्हणून ब्रह्मलोकातही काला भेटत नाही. बरं, विष्णू लोकातही काला नाही, कारण भगवान परमात्माच कृष्णाच्या रूपानं काला खाण्यासाठी मृत्यू लोकात आले होते. मग वैकुंठामध्ये काला आहे का? तर नाही. वैकुंठातही काला नाही. वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही.
भगवान शिवजी महादेव गोपीचे रूप धारण करून त्या वृंदावनामध्ये आले होते कृष्णासाठी काल्यासाठी. कारण हा जो काला हा मुळात आहे शिवलोकातला विष्णू लोकातला ब्रह्मलोकातला वैकुंठातला आणि स्वर्गातला हा काला फक्त आणि प्रिया मृत्यू लोकामध्ये फक्त आणि प्रिया मृत्यू लोकामध्ये आला होतो. आणि आल्या अधिकारी असेल तुम्ही मनुष्य म्हणून तोच आज आपल्याला इथे करायचा आहे. ठाला 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 गोपिका सांगतात तो जो काका आहे तो कृष्ण आहे तो फार दादा चोरी करायची आणि त्याला बघावं त्या बंधनाच्या माध्यमातून त्या चोरीच्या माध्यमातून त्याने आमचं चित्त हरण केलं म्हणे. त्याने आमचं चित्त चोरून घेतलं म्हणे. आता आम्ही व्याख्या करायला आहोत त्याच्याशिवाय आम्हाला परमत नाही त्याच्याशिवाय आम्हाला हवत नाही. बघा भगवान परमात्म्याने सुख देत असताना तीन प्रकारच्या लोकांना सुख दिलेलं आहे. तीन लोकांना सुख दिलेलं आहे. पहिलं म्हणजे गायीला सुख दिलं. ते म्हणजे नंग्या पावलांनी बिना जपच्या गायीला सुख दिलं. दुसरं म्हणजे चोरीच्या माध्यमातून गोपाळांना सुख दिलं आणि रासलीलेच्या माध्यमातून गोपिकांना सुख दिलं. भगवंतांनी अवतार धारण केलेल्या गायींना सुख दिलं. गायींना सुख दिलं. गोपाळांना सुख दिलं आणि गोपिकांना सुख दिलं. आणि हे सुख देत असताना भगवान परमात्म्याने चित्त होतं. कारण भगवान परमात्मा चोरी करायला जायचे पण या चोरीच्या माध्यमातून ते फक्त ही दूर चोरत होते. तर गोपिकांचे चित्त चोरत होते आणि ते चित्त चोरल्यानंतर गोपिकांना म्हणजे हेच वाटलं कृष्ण आम्हाला भेटावा कृष्ण आम्हाला भेटावा. मग ज्या भगवान परमात्मा चोरी करायचे त्या गोपिकांना भेटायच्या आणि मनामध्ये साठवून घ्यायचा. पण गोपिकांनी कृष्णाकडे बघायला गेल्या गाराने गेल्या मग यशोदा की काय दररोज चोऱ्या करतो गाराने घेऊन घरात मग एक तरी दौडलं आणि त्या दौडलं सांगितलं की अगं यशोदे तुझ्या कृष्णाला घरी देऊ नको कोण केला तो आता गाई चारायला रानात गेले रे माझा गोपाळ घोंगडीवाला गाई चारायला रानात गेलाय ग माझा गोपाळ घोंगडीवाला. माझा गोपाळ घोंगडीवाला गोपाळ घोंगडीवाला गाई चाराया रानात गेलाय ग माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चाराया रानात गेलाय ग माझा गोपाळ घोंगडीवाला. गोपाळ घोंगडीवाला. गाई चारण्यासाठी तर भगवान परमात्मा काळी कांबळी घ्यायचे बासरी घ्यायचे आणि रानामध्ये गाई चारण्यासाठी जायचे. मग आता गाई चारायला भगवान परमात्मा जातात. मग आता कृष्णाची आणि आपली भेट कशी होणार. त्यावेळेला गवळणी काही ना काही काम करून पाणी भरण्याच्या नादाने असेल काही ना काही काम करून त्या यमुनेच्या तीरी जायच्या आणि त्या कृष्णाला बघायच्या आणि पाहिला की मग तो कृष्ण तो सावळा कृष्ण तो दिसायला सुंदर असणारा पिवळा पितांबर धारण केलेला मोरपंख डोक्याला लावलेला तो कृष्ण कन्हैया हृदयामध्ये साठवायचा. बघितला मग या भुलून जायच्या. पाहिला नंदाचा नंदन पाहिला नंदाचा नंदन नंदाचा नंदन तेने वेदियले मन नंदाचा नंदन तेने वेदियले मन. नंदाचा नंदन तेने वेदियले मन नंदाचा
पाहिला 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 नंदाचा नंदन नंदाचा नंदन तेने वेदियले मन. तो कृष्ण परमात्माला बघायचे आणि बघितल्यानंतर एवढा आनंद व्हायचा की फक्त आणि फक्त त्या कृष्णामध्ये भुलून जायचा, विसरून जायच्या स्वतःला. आणि ज्या ज्या वेळेला भगवान परमात्मा गाई चारण्यासाठी रानात जायचे, मग काही गवळणी दही दूध घेऊन बाजारामध्ये विकायला जायच्या. ती दुधाची घागर घ्यायची, लोणी असेल तूप असेल त्याची घागर घ्यायची, घडा घ्यायचा आणि बाजारामध्ये जायचं. काही गवळणी, कारण बऱ्याच वेळेस असं होतं सासू कडक असायची, सासू काही अशी डायरेक्ट बाहेर जाऊ देत नव्हती, पण गोपिका हुशार होत्या. काही ना काही घरातलं काम करायचं, घरातलं पाणी सांडून द्यायचा, पुन्हा मडके रिकामे करायचा आणि सासूबाईंना म्हणायचा घरामध्ये पाण्याचा थेंब नाही. मग सासू रागवायची, म्हणजे पाण्याचा थेंब नाही मग तू करती काय, जाय पाण्याला. आणि अशा माध्यमातून गवळणींनी पाणी भरण्याच्या माध्यमातून, दही दूध विकण्याच्या माध्यमातून त्या जिथे भगवान परमात्मा गाई चारायला जातात त्या ठिकाणी जावं आणि भगवंताला बघावं. चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा. चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा, नंदाच्या हरीने मला मारिला पहिल्यांदा घेऊन गेले मी दुधा, पहिल्यांदा घेऊन गेले मी दुधा, नंदाचा हरी आहे बाल मुकुंद, नंदाचा हरी आहे बाल मुकुंद. चुंबळ मोत्याची चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा, 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 नंदाच्या हरीने मला मारिला खडा. गेले मिलोनी, नंदाचा हरी माझा ओढतो बेनी, नंदाचा हरी माझी ओढतो बेनी. चुंबळ मोत्याची चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा, 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 नंदाच्या हरीने मला मारिला खडा.